अमृतानुभवाचा आपला 5वा अध्याय म्हणजे चालू आहे. 5वं प्रकरण म्हणा किंवा अध्याय. त्यात आपण 35व्या ती पण घ्यायची आहे आपल्याला. घ्यायची आहे. तैसे सुखा आतून निघणे ते सुखीये सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. आता भूमिका एकच आहे. ती भूमिका म्हणजे अशी आहे की तो एकटा एक आहे परमात्मा, याचा तोच सगळं बनतो. म्हणजे शंकराचार्यांचं जे आत्मषटक आहे त्याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलंय की अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, तोच आहे की मी ह्यातला काही नाहीच आहे. कोण म्हणताना जीव त्याच्या बाजूनी म्हणतो. मग हे कोण आहे? मी जर हा कोणीच नाही, भोज्यही नाही, भोजनही नाही, भोगताही नाही, तो कोण आहे? तो सगळा परमात्माच आहे. परमात्म्याला आत्मक्रीड असं म्हटलेलं आहे की तो आपल्या स्वतःमध्ये रमलेला आहे. कारण त्याला दुसऱ्यात रमायला दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे त्याला दुसऱ्यात रमण्याची आवश्यकताच नाही. कारण त्याचं असणं ह्याला आम्ही काहीही म्हणू शकतो. तो त्याच्यात रमला, तो त्याच्यात क्रीडा करतो, त्याला एकट्याला करमत नाही म्हणून त्यांनी इतकं जग निर्माण केलं. ही सगळी आमची संकल्पना. आमच्या बाजूनी त्याच्याकडे पाहणे, त्याच्या बाजूनी नाही. त्याच्या बाजूनी तो त्याच्या ठिकाणी पूर्ण, हीच त्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलंय की सच्चिद आनंद ह्याच विषयाला धरून चाललेलं आहे की त्याला आम्ही सच्चित आणि आनंद रूपाने त्याला आम्ही संबोधलं. मग त्याला आम्ही सच्चिद आनंद रूपाने संबोधलं तर तो कसा आहे? कारण आम्हाला तर माहीतच आहे की तो निर्विकारच आहे आणि तो निर्गुणच आहे आणि असा कुठल्याही लक्षणांनी तो सांगता येणार नाही. मग खंडन करण्याचे हे निरनिराळे प्रकार आहेत. त्या खंडनामध्ये एक एक भाग, एक एक प्रकार आपण प्रत्येक वेळी पाहतोय. आत्ताची खंडन करण्याची आणखीन एक पद्धती आहे. ते म्हणाले तैसे सुखा आतून निघणे ते सुखीये सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. म्हणाले सुख जे आहे हे कशातून निघणे? तैसे सुखा आतून निघणे, सुखातून बाहेर पडणे. म्हणजे आता बाहेर पडणे म्हणजे काय? जे ईश्वराचं सुखरूप म्हणजे परमेश्वराच्या सतचित आता आनंदाविषयी बोलतो. तो सुखरूप म्हणजे तो आनंद रूप आहे. त्याचं जे आनंद हे रूप आहे त्या आनंदातून काय निघालं? आनंदच निघाला. मग तुकाराम महाराज म्हणतात की नाही, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आम्ही काय अनुभवतो? आनंदाचा डोह आहे. डोह कोण आहे? तो परमात्मा आहे. आता इथे काय झालं? तैसे सुखा आतून निघणे, त्या डोहातून काय निघालं? म्हणाले आनंदाचे डोही आनंद तरंग. बाहेर काय पडला? तरंग. तो तरंग कुणाला सुख देतो? आम्हाला. तो डोह आम्हाला सुख देतो असं म्हणता येईल का? आता ती भाषा अमृतानुभवाची, ती तुकारामाच्या अभंगांची नाही. तुकारामांच्या अभंगामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तो आनंदाचा साठा आहे आणि तो आनंदाचा साठा आम्हाला लहरीच्या रूपाने म्हणजे तो आनंद प्रकट करून आम्हाला सुख देतो. ही तुकाराम महाराजांची भाषा. आता इथे ज्ञानेश्वरांची भाषा काय? तो सुखच आहे, तो सुखरूपच आहे. पण त्या सुखातून ते सुखीये सुखी तेणे, त्या सुखातून बाहेर काय निघतं? सुख निघतं. आता जे निघालेलं सुख आहे ते सुख अनुभवतो कोण? तो आम्ही. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आपल्या सद्गुरूंना ते म्हणतात की तुम्ही हा वर दिला, कोण सुखी झाला? ज्ञानदेव सुखी झाला. सुख देण्याची ताकद कोणाकडे आहे? सद्गुरूंच्याकडे आहे. सुखाचा निधान कोण आहे? ठेवा कोण आहे? सद्गुरू आहे. त्यांनी कुणाला सुख दिलं? ज्ञानदेवांना सुख दिलं. त्यांनी ज्ञानदेव सुखी झाले. आता ज्ञानदेव कशाने सुखी झाले? त्यांचा जो सुखाचा मोठा साठा आहे त्या साठ्यातून ज्ञानदेवांना काय मिळालं? ज्ञानदेवांना आशीर्वाद मिळाला. आशीर्वाद कशाला मिळाला? त्या ग्रंथाला मिळाला, त्या लिखाणाला मिळाला. ते लिखाण करण्याकरता प्रेरणा मिळाली. ते लिखाण चालू असताना त्यांच्या ठिकाणी साक्षात सरस्वती प्रसन्न आहे आणि ती त्यांच्याकरता कार्य करते. जे पाहिजे आहे ते मुखातून बोललं जातंय गुरुकृपेनी आणि ते इतकं रसाळ आहे, इतकं सुंदर आहे. अमृता ते पैजा जिंकी अशी भाषा
अशी त्या प्रमेयांची लावणी करत गेलेले आहेत ते. जसं भाताच्या लावणी करत जातो शेतामध्ये, तशी प्रमेय जशी लावावीत म्हणजे पेरावीत. आपण काही भात पेरतो असं म्हणत नाही, भाताच्या रोपांची उपटून लावणी करतो, तशी शब्द तसेच वापरलेत माऊलींनी, की ते म्हणतात मी सुद्धा ही प्रमेयांची लावणीच केलेली आहे. कारण कुठेतरी आहेतच ना ती, मी काही माझ्या ठिकाणी निर्माण करून आणलेली नाही आहे. जिथे कुठे होती तिथनं मी ती उचलली आणि माझ्या या ग्रंथामध्ये त्याची लावणी केली, म्हणजे पेरणी केली, लावली. आता त्याची फळं काय आहेत ती पुढे येतील, पण पहिल्या अध्यायामध्ये ती प्रमेयांची लावणी करत गेलेली आहेत. हे सगळं करायला मिळालं. नंतर त्यांनी सांगितलं की हे धर्मसंकीर्तन माझ्याकडनं करून घेतलं. त्या 18व्या अध्यायाचा शेवट करताना ते म्हणतात, गुरुमाऊलींनी माझ्याकडनं हे धर्मसंकीर्तन फळा आले, की आता हे धर्माचं केलेलं संकीर्तन आहे ते फळाला आलेलं आहे. हे सगळं आता परमेश्वर नावाचं सुख काय किंवा सद्गुरू नावाचं सुख काय, त्यांच्या सुखाच्या ठिकाणी त्या डोहामध्ये तुकाराम महाराजांचा जो दृष्टांत घ्यायचा, तर सद्गुरू नावाच्या सुखाच्या डोहात काय फक्त ग्रंथाचा आशीर्वादच ठेवला नाही. एखाद्याला घर बांधायचं, तो म्हणतो काही करा महाराज, माझ्या डोक्याला छप्पर द्या, हे आयुष्य माझं असं चाललंय, वणवण फिरतोय मी. त्यांना भगवंत, त्यांना त्यांचे सद्गुरू सोय करतात. म्हणजे सद्गुरूंच्या सुखाच्या ठिकाणी काय फक्त घराचं छप्पर देण्याची सोय आहे सुख नावाने? नाही. तिथे सुख किती आहे आम्हाला माहित नाही, अपरंपार सुख आहे. त्यातलं जे काढलं म्हणजे काय झालं की आत्ता ह्या क्षणी ज्याचं मला सुख आहे, म्हणजे आता मी विचारलं की आपण काय करूया, सवाई गंधर्वांना सुट्टी घेऊया का? कशा करता सुट्टी पाहिजे? कारण ते ऐकण्याचं सुख पाहिजे. म्हणजे त्या दिवशीच्या शुक्रवारी दुपारी माऊलींच्या अमृतानुभवापेक्षा सुद्धा डोक्यावरती गाणं स्वार आहे. आणि त्यामुळे गाण्याकरता आपल्याला अमृतानुभव जरी नाही केला तरी चालेल, अशी प्रवृत्ती मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या दिवसाकरता सुखाचं साधन काय आहे? संगीत आहे. ज्या क्षणी ज्याची अपेक्षा आहे. आणि समजा त्या दिवशी आपण असं मनाने ठरवते काही नाही, आपण काही जायचं नाही, इथे आधी 4:30 ते 5:30 पुरं करायचं, मग 6 वाजता जायचं. एखादा कलाकार जाईल आपला, इथे येताना कोण कलाकार आहे कोणाला माहिती, कोण बसतो कोणाला माहिती. कधी न येणारा कलाकार जर तेव्हा बसला तर आपल्याला काही तो ऐकायला मिळणार नाही. म्हणजे ना त्या अमृतानुभवामध्ये लक्ष आहे आणि ना तिथलं ऐकायला मिळत आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या सुखाच्या काही कल्पना आहेत आणि त्या कल्पना आपल्या पूर्ण झाल्या की त्याला आम्ही सुख म्हणतो. हा साधा व्यवहार आहे की आमची काहीतरी आत्ता छान असा पदार्थ खायला मिळावा, आम्ही सुखी आहोत. आत्ता आम्हाला असं काहीतरी वापरायला मिळावं, आम्ही सुखी आहोत. पण तो परमात्मा नावाचं जे सुख आहे त्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या याद्या ज्या आम्ही निर्माण केल्या आहेत त्या सगळ्या त्याच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या असण्याचं कारणच नाही. त्याच्या पोतडीतून ज्याला जे सुख द्यायचं आहे किंवा जो ज्या क्षणी ज्या सुखाची अपेक्षा करतो ते त्याला त्या क्षणी मिळतं. म्हणजे उलटं आता आपण विचार करायचा की मी सुखी किंवा दुःखी होतो याचा अर्थ असा की माझ्या मनाप्रमाणे घडलं की मी सुखी आहे आणि माझ्या मनाविरुद्ध घडलं की मी दुःखी आहे. ही माझी भूमिका आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे? सदा सुखच आहे. त्या सुखाला काही नाव आणि लेवल आहे का? नाही. का नाही आहे? कारण ते एक विशिष्ट झालं तर मर्यादितच होईल. परमात्मा नावाचं जे सुख आहे ते असं मर्यादित नाहीच आहे. ते जे सुख आहे ते अमर्याद आहे आणि म्हणून त्याला कोणती उपाधी लागू शकत नाही. हे कुठलंही नाव त्या सुखाला देणं म्हणजे उपाधी देणं आहे. म्हणजे त्या सुखाला उपाधी लागतच नाही. त्यामुळे ते उपाधी रहित. दुसरं व्यवहारामध्ये बोलायचं तर निष्कल. त्याच्यामध्ये कोणती कला, कला ह्याचा अर्थ जशा चंद्राच्या कला आहेत तशी कला की चंद्र प्रतिपदेला बारीक कोरीनी नाही तर पौर्णिमेनंतर एक कोर कमी करून तो आपल्याला प्रकट झालेला दिसतो. त्याची कला वाढत तरी जाते किंवा कमी होत जाते. हे आविष्काराला येणं आहे. तर ही जी कला आहे ही कला आपल्याला चंद्रच उदाहरण घ्यायला पुष्कळ आहे की ज्याला कला आहे, ज्याला वाढणं आहे त्याला घटणं आहे.
आणि ज्याला घटना आहे त्याला अंत आहे. कारण अमावस्येच्या दिवशी तो अजिबात दिसत नाही. एका दृष्टांताने जर घेतलं तर हे सगळं एका ठिकाणी घडतं आणि पौर्णिमेला पूर्ण रूपाने दिसतो. म्हणजे इथे ह्या सगळ्यामध्ये होणारे जे बदल आहेत हे शाश्वत नाहीत. ही जी सगळी सुखं आहेत कुठल्या तरी उपाधीनी असलेली, ती सुख शाश्वत नाहीत. मग सुख कोणतं शाश्वत आहे? तर शाश्वत सुख म्हणजे ईश्वराचं निष्कल सुख. निष्कल म्हणजे कलारहित, ज्याच्यामध्ये भेद निर्माण होत नाहीत, ज्याला उपाधी लागत नाही, ज्याच्यामध्ये काही कमी जास्त होत नाही. म्हणून ते म्हणतात ते सुखी आहे सुखी तेणे. कशाने कोण सुखी आहे? ज्याला सुखी व्हायचं आहे. म्हणून आपण म्हटलं ज्ञानदेव म्हणतात तेणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हा जो ज्ञानदेव आहे तो सुखिया म्हणजे जसं आपण आपल्या ठिकाणी एखादी गोष्ट परिपूर्णतेने मिळाली की आपण जशी ती पूर्ण झाली त्या ठिकाणी असं जसं म्हणतो तसं ज्ञानदेव, या ज्ञानदेव व्यक्तीला जे विशेषण लावतात की तेणे वरे, त्या वरामुळे हा ज्ञानदेव सुखिया म्हणजे अगदी सुखाच्या सागरात पोहायला लागला. म्हणजे मूर्तिमंत सुख झाला. जे त्या क्षणी अगदी म्हणजे माणूस असं जो जरा अधिक एक्सप्रेसिव्ह असतो, जो फार आपल्या बोलण्याने अभिव्यक्ती करतो, तो म्हणतो बास आता हे एवढं घडलं ना, आता माझे डोळे मिटले तरी चालतील. ते कुठे डोळे मिटायचे कोणालाच नसतात. पण तेव्हा तो बोलतो की माझे डोळे मिटले तरी चालतील. मग मुलं म्हणतात असं कसं डोळे मिटून कसं जाईल? रागा अजून मला पास व्हायचं आहे, तुला मला सीए झालेलं बघाय. अरे तुला काय सीए झालेलं बघायचं आहे? तुझ्या मुलाला सीए झालेलं बघीन मगच मी जाईल. मग आत्ता कशाला डोळे मिटायला निघालीस तू? तो मुलगा म्हणतो अगं मग आत्ता कशाला निघाली? हे एक्सप्रेशन आहे की हे प्रकटीकरण आहे की मला किती सुख झालं. तसं ज्ञानदेव म्हणतात तेणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. म्हणजे असं जसं काही मूर्तिवंत सुखाचं रूप आहे. साखर घेतली आणि त्याचा साखर फुटाणा तयार केला. आता साखरेचा साखर फुटाणा आहे तो. तसं आहे ते. तो आधी ज्ञानदेव सुखी समाधानी तृप्त आहेत, त्या ज्ञानदेवांच्या ठिकाणी सुख मिळालं. तेणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तर तसं ते म्हणतात की इथे तो सुखिया म्हणजे अगदी आम्ही तृप्त होतो, आम्ही समाधानी होतो. कशाने होतो? ज्या उपाधीनी आम्हाला सुख मिळतं आहे ह्या क्षणी असं वाटतं त्यांनी. आम्हाला सुख मिळण्याच्या कल्पना फारच संकुचित आहेत. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्याचा अपमान झाला की सुद्धा आपल्याला सुख होतं. हे काय सुख आहे की त्या माणसाला काहीतरी दुःख व्हावं आणि मग आपल्याला सुख व्हावं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मनाची लबाडी असते. म्हणजे मला ही गोष्ट आता आपल्याला योगायोगाने आली म्हणून माझ्या सुद्धा एक शेड लक्षात आली की आपण किती आपल्याला फसवत असतो. की कुणीतरी पुष्कळ मला त्रास दिला, त्या सगळ्या त्रासामध्ये सगळे खोटे नाटे आरोप करून आमच्या डोक्याला पुष्कळ शिणवलं आणि मग त्याच्यातून आम्हाला पुष्कळ काही ना काहीतरी त्रास भोगावे लागले. अमुक झालं तमुक झालं. आणि मग मला जेव्हा अचानकपणे कळलं की ज्या ज्या गोष्टी करता त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि जे जे मिळवण्याकरता त्रास दिला त्यातलं जे मिळवून त्यांना त्याचा आनंद उपभोगावासा वाटतो ते त्यांना मिळालं नाही, ते मिळवू शकले नाही. पहिली माझी प्रतिक्रिया काय की बघा, सरळ माणसाला जेव्हा माणूस त्रास देतो तेव्हा त्याला भोगल्याशिवाय राहताच येत नाही. भोगावंच लागतं. जातील कुठे? इथेच भोगावं लागेल. ही प्रतिक्रिया कशा करता? म्हणजे त्या क्षणी ती प्रतिक्रिया जी आली त्यावेळी माझ्या पहिल्यांदा मनात आलं ना आपल्याला काय घेणं देणं? कुणाच्याही कर्माचे न्यायाधीश व्हायचं आपल्याला काय काम आहे? तो आहे ना बसलेला न्यायाधीश, न्यायनिवाडा करायला. पण माणसाला जे वाटतं म्हणजे त्या क्षणी मला सुखच झालं. कितीही नाही म्हटलं तरी तो विचार, ती वृत्ती की इतका मनस्ताप ज्याच्याकरता मी अगदी ज्याला आपण जसं म्हणतो ना ह्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव, अरे आम्ही असं नाही केलं, आम्ही असं नाही केलं, आम्ही असं नाही केलं, तुम्ही असं खोटं हे करू नका, हे नुकसान आहे, अमुक आहे, ह्याच्याकरता अक्षरशः म्हणजे जीव तोडून सांगत फिरलो तरी सुद्धा आम्हाला त्रास झाला. आता यांना त्रास झाला बघा, देवाने दिला ना त्रास. म्हणजे हे जे वाटणं आहे ना ह्या आमच्या उपाधी सहित असलेल्या सुखाला काय अर्थ आहे?
हे सुखच आहे, त्या क्षणी मला सुख झालं. सुख झालं असं का म्हटलं? कारण पुढच्या क्षणी विचार केला की हे चुकलं. असा विचार करणं अयोग्य आहे. हा विचार लगेच मनात आला, पण तो विचार जरी मनात आला तरी पहिल्या विचाराची उर्मी इतकी होती की ज्यांना त्रास झाला होता त्यांना पण मी ताबडतोब फोन केला. म्हटलं ऐका, म्हटलं या माणसाला चांगला त्रास झाला, देवाने अद्दल घडवली, काही गरज. पण वाटतं ना, म्हणजे माणूस त्यांनी सुखीच होतो त्या क्षणी, तर त्याच्या मनामध्ये काय विचारू नका. जो काय आनंद होतो तो दुसऱ्याला सांगता येत नाही. आपल्याला लगेच त्याचं समाधान होतं, डोळ्यात पाणी येतं, सगळं होतं की देवा तू अगदी माझी ऐकलीस, तेव्हा नाही तू मला फार त्रासात पाडलंस, पण आज मला तू अगदी समाधान दिलंस, बरं झालं, असं झालं. काय जे असेल ते, त्याची एक्सप्रेशन्स थोडी फिकी, थोडी गडद, अधिक उत्कट काही असतील, पण ह्या सगळ्या ही आपण त्याच्या निगेटिव्ह बाजूनी सुखाचा विचार मांडला. पण पॉझिटिव्ह बाजूनी सुद्धा असंच सुख आहे. हे उपाधीनी जोडलेलं जे सुख आहे की पुरणाची पोळी खाण्याचं सुख आहे. किती वेळ, एक पोळी, दोन पोळी, आहाराप्रमाणे अगदी आमच्या स्वामीजींच्या आहाराप्रमाणे 50 पोळ्या, तरी 51वी पोळी तर स्वामीजी नाहीच म्हणायचे, म्हणजे संपलं सुख. म्हणजे कुठेतरी त्या उपाधी सहित सुखाला मर्यादा आहेच आहे. आज खाता आलं, उद्या नाही खाता आलं, सुखाला मर्यादा आहेच आहे. आणि म्हणून हे जे सुख आहे ते सुखी आहे, सुखी तेणे. तो जो सुखी होणारा आहे ते त्याच्यापासून जे निघालेलं सुख आहे त्याच सुखाने सुखी होतो. पण निघालेलं सुख कसं आहे? ते उपाधीनी युक्त आहे. म्हणजे त्याच्या मूळ सुख रूप हे जे आम्ही लक्षण स्वीकारलं आहे ते तो सुखी नाही, तो दुःखी नाही. मुद्दा एक चालूच आहे, तो चालूच आहे. फक्त आता मांडणीची पद्धत अशी आहे की त्याला आम्ही एकदा सुखी म्हटलं आणि मग आम्ही जीवनात ज्याला सुखी म्हणून त्या सुखाचा विचार करू लागलो, ते त्या सुखातून निघालेलं सुख उपाधीनी युक्त आहे. ते जे उपाधीनी युक्त आहे त्यांनी आम्ही सुखी होतो आहे. जे सुखी होणं आहे ते काही शाश्वत नाही आहे. आणि ते दोन्हीही जेव्हा संपलं, म्हणजे आज ते जे काही होतं किंवा मी आपल्याला माझं उदाहरण दिलं तसं, ती जी काही त्या क्षणाची उर्मी होती, अर्ध्या तासाने ते सगळं संपलं की ते गेलं. गेलं कुठे? ते त्या सुखाची उपाधी पण संपली, त्याचा आनंद पण संपला, ते पुन्हा ईश्वराच्या सुख नावाच्या गोष्टीमध्ये समाविष्ट होऊन गेलं. पण मला सुख द्यायला समर्थ राहिलं नाही. म्हणजे तेच आम्हाला पुन्हा सुख द्यायला समर्थ राहू शकत नाही. एक प्रवृत्ती आम्हाला अधिक काळ सुख देऊ शकत नाही. वाईट आहे म्हणून देऊ शकत नाही. कितीही चांगली असली, आपण म्हटलं माझा मुलगा पहिला आला, तो हिंदुस्थानात पहिला आला, पहिली 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 दिवस, 8 दिवस, पण किती दिवस संपलं. 15 दिवसांनी तरी का होईना आपण पुन्हा पृथ्वी तलावर पाय टेकून व्यवहारच करणार आहे. त्याच्या सुखामध्ये मशगूल आम्ही राहू शकत नाही. का नाही राहू शकत? कारण ती वृत्ती जी आहे ती उपाधी सहित आहे. ती उपाधी सहित वृत्ती अशी अखंड उसळत राहू शकत नाही. ती अखंड सुख देत राहू शकत नाही. तिला तिची मर्यादा आहे. म्हणून ते म्हणतात हे सुख मात्रची मा कोणे अनुभवावे. सुख मात्रची केवळ सुखरूप असं कसं अनुभवायला मिळेल याचं त्यांनी अनुभवावं. म्हणून अमृतानुभवाच्या शेवटच्या ओळीत माऊलींनी म्हटलंय की हा अमृताचा अनुभव म्हणजे सणच आहे. आणि हा सण रोज अनुभवावा, प्रतिक्षणी अनुभवावा. जशी आपण म्हणतो राजाला रोज दिवाळी, तसं ते म्हणतात ज्याला अमृताचा अनुभव आहे त्याला रोजच सण आहे. सणापेक्षा काही वेगळं नाही. म्हणून ते म्हणतात हे जे सुख आहे हे सुख अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून अथवा निघाली या सुखातून निघता त्या सुखे करून होईल सुख संपन्न निश्चयेसी. आता आपण म्हणतात तशी अवघड भाषा आहे. आता अथवा निघाली या सुखातून, आता हे मूळ सुखाचा इथे साठा आहे, डोह आहे, त्या डोहातून काय निघालं? सुख. अथवा निघाली या सुखातून निघता त्या सुखे करून, निघालेल्या त्या सुखामुळे सुख नावाची ती वृत्ती जी आम्हाला आत्ता मान्य आहे, जी आम्हाला आत्ता हवी आहे, ती त्या सुखे करून होईल सुख संपन्न निश्चयेसी. या क्षणी हो की नाही सुखी? नक्की हो, निश्चयाने हो, होऊच हो. कारण तीच वृत्ती, ज्या वृत्तीची आत्ता अपेक्षा आहे तीच वृत्ती आम्हाला त्या सुखातून मिळालेली.
तीच वृत्ती आत्ता अनुभवण्याची आमची ताकद आहे. नाही तर ती सुख देणारी वृत्ती निर्माण झाली आणि आम्हाला 4 ताप आहे अंगामध्ये, तर आपण मग काय करू? आता इतकं चांगलं आहे सगळं, पण खरं मी काही येऊ शकत नाही, मी काही त्याचा अनुभव घेऊ शकत नाही, काही उपयोग नाही. म्हणजे हे सगळं जुळलं तर आहे. भोग्य आणि भोक्ता, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं तर भोग्य आणि भोक्ता हे दोघंही, आता ह्याचा जो ज्याला सार म्हणू ते आता आपण बोलू की भोग्य काय आहे? ती वृत्ती आहे. किंवा भोग्य काय आहे? जे आमच्या आवडीचं आहे. भोग्य काय आहे? की आम्हाला आत्ता जे सुख देणार आहे ते भोग्य आहे, म्हणजे ज्याचा आम्ही उपभोग घेणार ते. आणि भोक्ता कोण आहे? आम्ही आहे. आता हा सुख देणारा आहे, पण मी धड नाही तर सुख नाही. मी धड आहे, सुखाची गोष्ट नाही. माणूस म्हणतो आपण तरुणपणी खायला वेळ मिळत नाही, म्हातारपणी वेळ पुष्कळ आहे, खायला पचत नाही. म्हणजे कोणत्याच वयामध्ये खाण्याचा आनंद काही पुरतेपणी मिळवला असं होत नाही. केव्हा तरी मनुष्य मिळवतो, असं माणूस आपल्या काही भावना अशा वेगवेगळ्या प्रकाराने अनेक गोष्टींच्या बद्दल प्रकट करतो. तसं कधी दात आहेत तर चणे नाहीत, कधी चणे आहेत तर दात नाहीत. आता जेव्हा आनंदच होतो आम्हाला, तेव्हा चणे पण आहेत, दात पण आहेत. मग आता जर हे दोन्ही आनंद आहे तर दोन्ही आनंद कोण आहेत? माऊली म्हणते ते दोन्ही परमात्माच आहे. तो जेव्हा आनंद रूपाने ह्याला मिळतो आणि त्याची आनंद नावाची वस्तू आहे ती प्रकट राहू शकते, या दोन गोष्टींचा आनंद हे ज्याचं लक्षण आहे तो परमात्मा आहे. म्हणजे खरा कोण उपभोगतो? तो परमात्माच उपभोगतो. म्हणजे भोग्य आणि भोक्ता दोन्ही परमात्माच आहे. ते म्हणतात हे आम्हाला कळायला पाहिजे की कशाचाही उपभोग आम्ही घेतो असं जे आम्हाला वाटतं आणि आम्ही सगळे त्याच्यात अडकतो. की आपण म्हणतो की आता काय, अहो आता 70व्या वर्षी लोक जे म्हणतात की अहो इतके तुम्ही उशिरा हे PhD करून काय मिळवता, तुम्हाला काही नोकऱ्या नाही, तुम्हाला काही त्याचा फायदा व्हायचा नाही, तुम्ही करणार काय ह्या वयात तुम्हाला हे मिळून. म्हणजे याचा अर्थ असा की कोणताही अभ्यास, कोणताही विषय कशाकरता करायचा? कारण त्याचा काहीतरी सुखाचा अनुभव मिळवता यायला पाहिजे म्हणून. आता माणूस म्हणतो मी झालं 70 वर्षाचे, आता कुठे दागिने घडवायचे, मी कुठे घालून जाणार आहे ते दागिने, त्याचा काय उपयोग? म्हणजे माझं भोगतेपण आहे, ते माझं भोगतेपण कायम राहून मी त्याचा उपभोग घेतला पाहिजे, ही जी भावना आहे ती अमृतानुभवाच्या प्रांतामध्ये मी भोगता नाही आहे आणि ते भोग्य नाही आहे. भोग्य पण परमात्माच आहे आणि भोगता पण परमात्माच आहे. त्याचं फक्त एवढं म्हणता येईल, त्याचं साधन मी आहे, त्याचं माध्यम मी आहे. तो कारण का ह्या संबंध जगामध्ये ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. तो जर आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये निवास करून राहिलेलाच आहे तर तोच आहे. मग तोच जर आहे, तोच जर सगळ्यात आहे आणि जो आहे म्हणून उपभोग होतोय, याचा अर्थच असा की तो उपभोग घेतो. ही त्यांची भावना इथे. म्हणजे प्रभा सूर्यापून निघाली, म्हणजे सूर्यापासून प्रभा निघाली, सूर्यप्रकाशे सुखी झाली. आता का सुखी झाली? ती जी निघालेली प्रभा आहे तिला सूर्याचा प्रकाश मिळाला म्हणून. आता हाच दृष्टांत पुढे नेला तर सूर्यापासून प्रभा निघाली पण ढगमध्ये आले आणि आपल्याला दिसायला, कारण हा दृष्टांत आपण आपल्या बाजूनी बघतोय, नाही तर त्या प्रभेला, सूर्याला आणि त्या किरणांना कोणी अडवण्याचा प्रश्नच येत नाही. ते ढग आमच्याकरता मध्ये, तिच्याकरता नाही आहेत. पण म्हणून म्हणाले सूर्यप्रकाशे सुखी झाली, ती प्रभा सूर्याचा प्रकाश मिळून सुखी झाली. परी सूर्यास नाही उरली तत्सुखाची अपेक्षा. पण त्याचे किरण तिला मिळाले, ती सुखी झाली म्हणून सूर्याला सुखी झाली असं वाटलं का? म्हणजे आपण जे त्या देवाला, देवा तुला काही आमचं बरं बघवलं नाही, अरे त्याला कशाला बरं बघवायचं नाही, त्याला सगळं बरं चाललं होतं, तुला काही ते बरं बघवलं नाही, हे काय करून ठेवलंस तू? देव कशाला करील? तसंच आहे इथे की त्याच्या सुखातलं सुख उचलून उपाधी रूप सुख आम्हाला मिळालं आणि त्या सुखाने आम्ही सुखी झालो म्हणून देव सुखी झाला का? म्हणजे व्यवहारात जसे आम्ही सुखी होतो, अहो त्या माणसाची फार अडचणीची वेळ होती, अहो त्या मुलाची शिक्षणात फार अडचण होती, तो मनुष्य फार तब्येतीने खराब झाला होता,
पण त्याला मी मदत करू शकलो, ह्याला मी मदत करू शकलो, ह्याला मी मदत करू शकलो. आनंद कोणाला झाला? आपल्याला. म्हणजे मदत त्याला पाहिजे होती, मदतीचा उपयोग त्यांनी घेतला. म्हणजे मदत म्हणजे भोग्य आणि भोगता इथे कोण आहेत? ती मदत आणि तो मुलगा किंवा ती व्यक्ती. आनंद कुणाला? आम्हाला, कारण आम्ही मदत केली म्हणून. आता परमात्म्याने आम्हाला सुख दिलं म्हणजे भोग्य दिलं, आम्हाला भोक्तृत्व दिलं म्हणून त्याला आनंद आहे का? म्हणजे त्याला काहीच फरक पडत नाही. या सुखातलं सुख उचलून घेतलं म्हणूनही त्याला फरक पडत नाही, आणि ते सुख आम्ही उचलून नाही घेतलं म्हणूनही त्याला फरक पडत नाही. म्हणजे तो काही असं म्हणत नाही की तुकाराम महाराजांना की हे बघा, हे सगळी एवढी सोय तुमची केली, कशा करता तुम्ही असं करता? वणवण फिरत त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर घरात बसून जरी पारायण केलं तरी बरं होईल, कशाला जातावर? नको तू त्रास घेऊ. भगवंत म्हणतो तुला काय करायचंय कर, तुला जे करायचंय ते कर, तुला सुख घ्यायचं तर घे, नाहीतर घेऊ नको. संतांनी एवढं सत्कर्म केल्यानंतर सुद्धा ते पुण्य घेऊन काही संत जात नाहीत, ते पुण्य इथेच टाकून देतात. भगवंत काही त्यांच्या पाठीस लागत नाही की माझ्या जगाचा व्यवहार असा आहे की जे पुण्य केलंय जे पाप केलंय ते त्यांनी आपल्याबरोबर घेऊन जावं, तू आपला तुझा हिशोब मोकळा कर. तर म्हणतो तुला जे करायचंय ते तू कर. त्याचं कारण आहे तो अलिप्त आहे, तो त्या पापपुण्यातही आलेला नाही, तो आमच्या सुखदुःखातही आलेला नाही. का नाही? म्हणजे जी आसक्ती एकाला मदत केल्यानंतर आमच्या मनामध्ये स्मरणाच्या रूपाने का होईना राहते. माणूस केव्हा तरी विचार करतो की बा नाही, आपण काही हाताने कोणाचं वाईट नाही केलं, जमेल तेवढं दुसऱ्याला मदत करत गेलो, याचं स्मरण आम्हाला आहे, ह्याचं स्मरण आहे, हीच एक अपेक्षा आहे, हीच एक वृत्ती आहे, हीच एक काय जी त्याला तुम्ही म्हणाल ती वासना, ती इच्छा, ती भूमिका, शब्द काही वापरा, पण करून त्याचं स्मरणच राहत नाही. हे फक्त संत आहेत की काही केलं तरी त्यांना ते केल्याचं न केल्याचं त्यांना काही फरकच पडत नाही. आणि म्हणून म्हणतात की तत्सुखाची अपेक्षा सूर्याला नाही, त्या प्रभेला आहे. तो सूर्याची सूर्यपणे, तो प्रकाशेच स्वप्रकाशाने, तो सूर्य सूर्यपणाने प्रकाशातच राहतो, स्वतःचा प्रकाश तो देतच राहतो. घ्यायचा तर घ्या, नाही तर घेऊ नका. आणि म्हणून असं आहे की ईश्वर सगळ्यांवर कृपा करतच असतो, अखंड कृपा आहे त्याची. पण तो नास्तिक म्हणतो मला तुझी कृपाच नको, नको म्हणून ईश्वर ती आखडत नाही, नको म्हणून हा स्वीकारत नाही, आणि पाहिजे म्हणून भक्त स्वीकार की मला तुझी कृपा हवी आहे म्हणून तो स्वीकारतो. आणि नास्तिक मला तुझी कृपा नाही म्हणून नाकारतो, म्हणून त्याच्यापर्यंत कृपा पोचत नाही. ज्याच्यापर्यंत पोचते तो त्या प्रेमाने त्याला आळवून ती मागत असतो. आणि म्हणून जो सूर्याची सूर्यपणे, तो प्रकाशेच स्वप्रकाशाने, तेथे प्रकाशाचे लेणे टिकेल काही. म्हणाले सूर्याच्या ठिकाणी सूर्याची प्रभा आणि सूर्याचे किरण काय टिकणार आहे? कारण त्याच्याच पासून ते निघाले, तर त्याचं वेगळं अस्तित्व सूर्याच्या ठिकाणी राहीलच कसं? म्हणजे तांदूळाचा भात केला, भात आम्ही खाल्ला, मग आम्ही त्या तांदूळामध्ये भात आहे का शोधायला जायची गरज आहे का? आणि मग तो कसा तिथे बघायला मिळेल? नाही मिळणार, कारण त्या तांदूळाला घेऊन रांधून तर भात केलाय. मग त्याचाच जर भात केला आहे तर त्या भाताला म्हणजे तांदूळाला, त्या भाताला सामावून घेण्याची काय गरज आहे? तांदूळ त्या भाताला सामावून घेत नाही, कारण तो तांदूळ रूपाने अरे तू आत्ता भात करशील, नाही तू उद्या पिठी दळून आणशील, नाही तर आणखी त्या तांदूळाचं दुसरं काही करशील, अक्षता करशील. त्याचं तांदूळ पण अबाधित आहे, त्याचा उपयोग काय आहे? म्हणजे सूर्याची प्रभा असो, सूर्याचे किरण असो, हे जे काही आहे ते त्याच्यापासून निघालेत, त्यांना त्याच्यात सामावून घेण्याचं काय कारण आहे? म्हणजे त्याला उलट सामावून घेण्याचं काय कारण आहे? म्हणजे ते त्याच्यात आहेतच, ते त्याच्यातच आहेत. त्याला उलटी अपेक्षा नाहीये की बरं आता तुमचं काम बाहेर नाहीये का? त्या प्रभेला सूर्य म्हणत नाही बरं आता तुझं बाहेर काम नाही का, मग माझ्याकडे येऊन थांब. मग त्या किरणांना सूर्य म्हणत नाही की चला आता तुमचं काम संपलं, आता तुम्ही माझ्यात येऊन थांबा. माऊलींनी 12व्या अध्यायातला दृष्टांत खूप छान दिलाय की जशी वर्षाकाळी नदीला पूर येतो, ती म्हणजे पुराने वाहतेच, वेग आहे, आणखीन वेग आहे, आणखीन वेग आहे, तिचा वेग कमी होतच नाही. ती त्या महापुरासारखी, त्या महापुरात काही म्हणा,
त्या आलेला जो पूर आहे नदीचा, तो पूर इतक्या घोंघावत ती नदी वाहत नेते. आपल्याला ब्रह्मपुत्रेचं पात्र माहितीच आहे, ती कशी पुराणी भरलेली असते. तसंच म्हणाले सूर्य आहे, अस्तांचलाला जातो. आता तो अस्तांचलाला चालल्याबरोबर आता काय या पृथ्वीवरती सूर्य नाही राहणार, पण आपण कशाला जायचं, आपण इथेच राहू असं म्हणून म्हणाले किरण किंवा त्याची प्रभा इथे राहत नाही. जसा सूर्य मागे जातो, तो जसा अस्तांचलाला जातो, तसे किरण त्याच्याच बरोबर निघून जातात. तर त्यांनी सांगितलं सूर्याला तुम्ही आता या, मी चाललोय, याला यायचंय त्यांनी याला राहायचं त्यांनी राहा, मी तुमच्याकरता थांबत नाही असं सूर्य काही त्यांना सांगत नाही. तर ते त्यांचे जायचे ते त्याच्या मागे जातातच. सूर्याला गरज नाही. आपण जसे ह्याचा पुष्कळ पातळ आविष्कार, पण मराठीत किंवा हिंदीत आपण जी म्हण म्हणतो, हाथी चले अपनी चाल, कुत्ते भुंकते है तो भुकने दो, की तो हत्ती आहे, तो चालतच राहील. हे कुत्रे आपल्या गल्लीमध्ये हत्ती आला म्हणून तो गल्लीत भुंकायला लागले कुठपर्यंत. कुत्ता अपने गली में शेर होता है, त्याच्या गल्ली पुरता, गल्लीच्या कोपऱ्यावर आलं की ते सगळे कुत्रे पळून येणार, मागे हत्ती आपलाच चालत. तसं आहे ईश्वराला मागे वळून बघण्याची काय आवश्यकता आहे, त्याला कुणी सामावत आहे का ह्याची आवश्यकता काय आहे. त्याच्यातून घेऊन आम्ही सुख घेतो, त्याच्यातून आम्हाला सुख मिळालंय, त्याच्यातून आम्ही काढलाय. म्हणजे विहिरीला तिचे झरे, रोज त्या आडातून विहिरीतनं पाणी शेंदून काढलं जातं. आता ती विहीर असं म्हणत नाही, अहो इतकं पाणी शेंदून काढता, तुमच्या घरात जर आवश्यकता नाही वाटली तर ते पाणी द्या ना ओतून या विहिरीमध्ये, तेवढंच पाणी वाढेल विहिरीचं. ती म्हणते मला काय आवश्यकता, नवीन झरे येतच राहतील, फुटतच राहतील. तसं आहे ते, की जे ईश्वराच्या ठिकाणचं स्वरूप आहे तो कसा आहे, म्हणून तो असीम आहे, अमर्याद आहे, पूर्ण आहे. आपण तर इथे म्हणतोच आहे ना, प्रार्थनाच आहे आपली, पूर्णमदः पूर्णमिदं. हेही पूर्ण आहे, तेही पूर्ण आहे, तो त्याच्या ठिकाणी पूर्णच आहे. हे जग निर्माण करून दिलंय तेही पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णमेवावशिष्यते, तरी पूर्णच शिल्लक राहत. कारण त्याचं पूर्णत्व कधीच संपत नाही, तो पूर्णच आहे. त्यातनं आम्ही प्रत्येक जण सुख काढतोय. आता ईश्वराचं सुख आहे. आत्ता आपण इथे जेवढी माणसं बसलोय, प्रत्येकाची सुखाची आजच्या क्षणाची कल्पना वेगळी आहे. इतकं सगळं सुख आम्ही त्याच्यातून काढून घेतलं, त्याला काय फरक पडणार आहे. असं आता भारतातले 100 कोटी आणि जगभरातले इतके लोक हे आपापल्या परीने घेतातच आहेत त्याच्या सुखातून. त्याचा वापर केला म्हणून तो कधी संपणार नाही. अशा अर्थाने ते म्हणतात सुखी सुख जेव्हा असते. आता पुढची संकल्पना, सुखामध्ये जेव्हा सुख असतं, जे आपण मगाशी पाहिलं की सुखात केव्हा सुख आहे, आपली तब्येत बरी आहे, तीच वस्तू आत्ता आपल्याला पाहिजे. आपल्याला दुसरी कोणतीतरी वस्तू म्हणून नाही, ते ठीक आहे मला तेव्हा पाहिजे होतं, पण आता काही मला त्याचा उपयोग नाही. आता त्या वस्तूचं आम्हाला सुख नाही. कुणी जरी आम्हाला पाहिजे असणारी गोष्ट दिली तरी सुद्धा, म्हणजे एखादा दागिना घडवताना माणूस म्हणेल, एखादा लॅपटॉप घेताना माणूस म्हणेल की मला आत्ता लॅपटॉप पाहिजे होता, 2 महिन्यांनी दिली. मग त्या मुलाला 2 महिन्यांनी परदेशात जायला कॉल येतो, तू कुठे इथला लॅपटॉप घेऊन मी तिथं कशाला, मला तेव्हा पाहिजे होता लॅपटॉप म्हणून मी मागितला होता, पण आता 2 महिन्यानंतर परिस्थिती पालटली, आता मला लॅपटॉपची गरज आहे, तर तिथे गेल्यावर मी घेईन. इथून उचलून ते जड ओझं कशा करता घेऊन, त्याची गरज काय. हा तिथे चालला ठीक आहे, मला तिथलाच घेऊन तिथल्याच दुकानातला घेणं, तिथल्याच कंपनीचं घेणं मला अधिक उपयुक्त. म्हणजे सुखाची कल्पना बदलते. त्याला ते सांगतात सुखी सुख जेव्हा असते, त्या सुखी पदार्थामध्ये जेव्हा सुख असतं तेव्हाच सुखिया सौख्य असते. तेव्हाच सुखिया म्हणजे जो सुखी होतो तो, म्हणजे आपण माणूस भोगता, तेव्हाच तो सुखी असतो. म्हणजे त्याच्या दृष्टीने जेव्हा सुखात सुख आहे सामावलेलं, तेव्हाच तो सुखी असतो. पाहू गेल्या सुखाते ते न सुखा जाणत. म्हणाले जर समजा सुखाला पाहू गेलो म्हणजे ईश्वराला पाहायला गेलो, आणि ईश्वराला जर आपण म्हटलं ईश्वरा तू म्हणजे सुखाचं निधान आहेस, ईश्वर म्हणतो सुख किस गली का नाम आहे. मला तर माहीतच नाही सुख कशाला म्हणतात, कारण सुख नावाचं काही आहे याचा वेगळा विचार करण्याची मला गरजच काय. म्हणून म्हणतात सुख नावाला पाहू गेलो, जे सुखाचं मूळ आहे त्याला पाहू गेलो, तर तो म्हणतो मला काय सुख माहिती नाही.
व्यवहारामध्ये सुद्धा श्रीखंड आहे. आपण जर म्हटलं काय श्रीखंड आहे हो, अगदी मला आनंद झाला आहे श्रीखंड खाऊन, त्या श्रीखंडाला जर म्हटलं की बाबा रे तू मला सुखी केलं, त्याला बोलता आलं तर तो म्हणेल मला काय माहिती मी काय सुखी केलं. कारण श्रीखंडाचं श्रीखंड पण श्रीखंडाला माहीत नाही, त्याची चव भोगत्याला माहीत, त्या भोग्य वस्तूला माहीत नाही. ती भोग्य वस्तू आहे. ते श्रीखंड श्रीखंड आहे. ते श्रीखंड मला सुख देत आहे, मला दुःख देत आहे. डायबेटिक मनुष्य आहे, तो म्हणतो कशाला ते श्रीखंड समोर ठेवलं, 10 वेळा मला तर खाण्याचा मोह होतो, मला त्याचं दुःख आहे. पण ते श्रीखंड म्हणतं तुझं सुखही मला कळत नाही आणि तुला होणारं दुःखही मला कळत नाही. कारण माझ्या दृष्टीने मी श्रीखंड आहे, तसा परमात्मा. परमात्मा म्हणतो तू म्हणतोस की मी तुला सुख दिलं, तू म्हणतोस मी तुला दुःख दिलं, मी तुला सुखही देत नाही, मी तुला दुःखही देत नाही. माझं जे सुख नावाची गोष्ट आहे ती तुझ्या कल्पनेत आहे. म्हणजे आपण कुठे आलो आता की सतचित आनंद हे सगळं त्याचं जे केलेलं वर्णन आहे ते आम्हाला कळून घ्यायचं आहे, म्हणून आम्ही त्याची लक्षणं सांगितली. तो आहे का सत, तो आहे का चित, तो आहे का आनंद. तो म्हणतो मी यातलं काहीच नाहीये, मी काहीच नाहीये. ही सगळी नावं तुम्ही ठेवली आहेत मला, मी नाही लावून घेतलेली आहे ह्या बिरुदावरी. म्हणून ते म्हणतात की सौख्य असते पाहू गेल्या सुखाते, ते न सुखा जाणतं. ते म्हणाले सुखाला पाहायला गेलो तर सुख समजू शकत नाही किंवा सुख कळत नाही, किंवा सुखाला आपण काय सुखी आहोत हे त्याला समजत नाही. ते त्याचं ते आहे. आम्ही गेलो दुकानात, बाहेर पाहिलं, अरे काय लाकूड आहे हो, सगळं सीझन लाकूड आहे, इतकं चांगलं बर्माटिक कुठे बघायला मिळणार. त्या लाकडाला विचारलं तर तो म्हणतो मला काय माहिती, ते लाकूड आहे एवढंच त्याला माहिती आहे. पण ते इतकं भारीचं आहे, ते इतकं सीझन आहे, मग त्याचंच फर्निचर आम्हाला पाहिजे. हे सुख आम्हाला आहे, त्याच्या ठिकाणी सुख आम्ही कल्पिलं आहे, आम्ही निर्माण केलं आहे. तर आता म्हणजे धर्मी धर्म विवर्जित. आता एका सिद्धांताशी आलं, धर्मी आणि धर्म. धर्मी कोण, ती वस्तू. म्हणजे श्रीखंड गोड आहे, श्रीखंड आंबट आहे. श्रीखंड नावाची एक वस्तू आहे. त्या वस्तूचं स्वरूप काय आहे की दह्यामध्ये साखर घातली आणि घट्ट झालेल्या दह्यात साखर घातली आणि ती त्याच्यात चांगली विरघळवली किंवा मिसळली आणि साखर आणि दही ह्याचं वेगळेपण संपून त्या दोघांचं द्वैत संपून अद्वैत केलं की जे होतं ते श्रीखंड. मग आपण म्हणतो हे असं श्रीखंड आम्हाला नाही आवडतं, आम्हाला केशर पाहिजे, म्हणून आम्हाला वेलची पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला फ्रूट्स पाहिजेत, कोणी म्हणतं आम्हाला जायफळ पाहिजे. ते सगळं ज्याची त्याची सुखाची कल्पना आरोपित केलेली आहे. पण श्रीखंड नावाची वस्तू ही काय, मुळात एक वस्तू आहे. ती वस्तू वस्तूच आहे. तसं परमात्म वस्तू आहे, तिला सगळे गुण आणि लक्षणं आम्ही लावली आहेत, आम्हाला पाहिजे ती लावली आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की म्हणजे धर्मी. धर्मी कोण आहे, तो जी वस्तू आहे ती. धर्मी म्हणजे काय, आता ह्याच्या ठिकाणी हे स्टीलचं आहे, हा धर्मी. मग ह्याच्या शेजारी तांब्याचं ठेवलं की तो धर्मी, कारण तांब्याची डबी आहे. सोन्याची डबी ठेवली, तो धर्मी. मग आता सोन्याचा धर्म काय, कशाला सोन्याची डबी आणली, माझं प्रेस्टिज म्हणून सोन्याची डबी. तांब्याची डबी कशा करता, कुणीतरी सांगितलं तांब्याच्या डबीत ठेवून वस्तू खाल्ली तर जास्त बरं, म्हणून तांब्याची डबी. स्टीलची कशा करता, जी खराब होत नाही, जिच्यावर रिॲक्शन्स फारशा होत नाही आणि त्यामुळे ती स्वच्छ करायला जवळ ठेवायला सोपी पडते. ते तिचे धर्म आहे. प्रत्येक वस्तूला तिचा धर्म आहे. धर्म आणि धर्मी हे प्रत्येक वस्तूच्या बरोबर लावलेली रिलेशनशिप आहे. ती परमेश्वराला लागते का, आपला सगळा विषय परमेश्वराशी, वस्तूशी नाही. हे वस्तू सगळं चाललंय, हे सगळं दृष्टांत त्याला कळून घेण्याकरता चाललं. त्याला कोणता धर्म आहे, त्याला कोणताच धर्म नाही, त्याला कोणताच धर्म नाही. त्याच्याकडे कोणताच धर्म आम्ही कोणत्याच धर्मानी आम्ही पाहू शकत नाही. चैतन्य हा सुद्धा आम्ही लावलेला धर्म आहे. कारण तो म्हणतो चैतन्य काय मला माहीतच नाही, कारण तो तेच आहे. तो तेच असल्यामुळे त्याला चैतन्य आणखीन वेगळं काय, आम्ही काय चैतन्य लावलं त्याच्या ठिकाणी. कारण आम्हाला सगळं जड जगत वेगळं कळलं, आम्ही जड जगताला वेगळं बाजूला काढलं. मग ह्या जड जगताला हलवतो कोण हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही म्हटलं जो हालचाल करून देणार आहे तो चैतन्यमय, म्हणून परमात्म्याला चैतन्यमय म्हणतो. नाही तर तो म्हणतो मी चैतन्यमय नाही, मी जडही नाही,
मला जड म्हटलं तुम्ही तरी फरक पडत नाही, चैतन्यमय म्हटलं तरी फरक पडत आम्हाला पडतो. आम्हाला जर कोणी म्हटलं ईश्वर जड आहे तर आम्ही भांडत राहू 6-6 महिने की तुम्ही ईश्वराला जड कसं म्हटलं. आमचं तत्वज्ञान ईश्वराला जड म्हणून स्वीकारूच शकत नाही. हे आमच्याकरता आहे, ईश्वराकरता नाही. त्याच्या बाजूने तो म्हणतो मला काही फरक पडत नाही. म्हणून ते निखळ सुख, सुखाची सत्य. आता दोन्ही बाजूनी सांगितलं त्यांनी की ते निखळ सुख आहे. म्हणजे हे कुठल्या तरी उपाधीने काढलेल्या सुखांची जरी मालिका केली तरी ते सुख नाही. निखळ म्हणजे उपाधी रहित असं ते सुख आहे आणि तेच सत्य आहे. म्हणजे तोच परमात्मा आहे. किंवा ज्या सुखाची अपेक्षा किंवा ज्या सुखाचं लक्षण आम्ही करतो व्यवहारता, ते लक्षण त्याच्याच ठिकाणी होऊ शकतं, इतरत्र नाही. आता सुखी म्हणणारा त्याप्रत दुसरा कोणी न राहिला. आता त्याला सुखी कोण म्हणणार? आपण असं म्हणणार का भगवंता तुझं कसं चाललंय, बरा आहेस ना, तू सुखात आहेस ना? एवढं मला विचारायची काय गरजच नाही की मला तू सुखी आहेस का, हे तू मला विचारावं अशी गरज नाही. अधिकार आहे भगवंता तू कसा आहेस आणि तुला काय पाहिजे हे विचारण्याचा पण अधिकार असणारे एकापेक्षा एक अधिकारी पुरुष आहेत, ते संत आहेत. ते संत म्हणतात भगवंता तुझ्या इथे आम्ही तुझ्या सुखाचा आनंद घेतो. तुझं काही काम आहे का ते आम्ही करतो. काय तुझं काम आहे सांगा मला. काय पृथ्वी तलावर जाऊन जन्म घ्यायचा आहे? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही तेवढ्याकरता आलो का तर त्याचं काम करावं म्हणून, त्याला काहीतरी मदत होईल म्हणून, आणि आम्हाला त्याला मदत करायची इच्छाच आहे म्हणून की त्याच्याकरता काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे. हा केवढा अधिकार आहे. त्या परमात्म्याला आम्ही काहीतरी मदत करू इच्छितो हे वाटण्यापेक्षा हा अधिकार मिळवणं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ईश्वरा तू सुखी आहेस ना असा म्हणायला दुसरा कोणी राहू शकत नाही. ईश्वरा तू सुखात आहेस ना असं म्हणणारा तो पुन्हा परमात्माच आहे. की जसं भगवंतांनी जन्म घेतला आणि तो गोकुळात जाऊन राहिला, गोकुळात कृष्ण काय लीला करतो हे पाहायला भगवान शंकर आले का? कारण त्यांना चैन पडे ना की ईश्वर तिथे काय करतोय. त्यांना चैन पडे ना विष्णूचं तिथे कसं चाललंय. ते जी काही त्याची लीला आहे, जे काही त्याचं सुख आहे गोकुळातल्या लोकांना, त्याचा आपण एवढा तर अनुभव घ्यावा. ही जी भूमिका आहे सुख नावाची, ईश्वराने सुख देण्याची आणि दुसऱ्यांनी सुख घेण्याची, म्हणजे आता ईश्वराला समजताना नेहमी 2 पातळीवर आपल्याला समजायला पाहिजे. परमात्म्याला खरं म्हणजे ईश्वर शब्दच बरोबर नाही. परमात्म्याचं प्रकट आविष्काराला आल्यानंतरचं जे काही आहे ते वेगळं आहे, आणि हे जे आहे ते आविष्काराला येण्याच्या आधीचं जे काही आहे ते आहे. की तो आविष्काराला आलेला परमात्मा इथे नकोच आहे. या ठिकाणी त्याचा विचार नाहीच आहे. ह्या ठिकाणी जो विचार आहे ते मूळ तत्व, त्या तत्वाचा विचार आहे. तत्वम असी, ते तू आहेस. ते जे काही तू आहेस ते जे तत्व आहे ते तत्व, त्याच्या इथे चौकशी, त्याच्या इथे त्याच्याबद्दलची जी काही चर्चा ती इथे सुरू आहे. जई प्रकृती डंकू अनुकरे तई प्रकृती डंकी अवतरे मा डंकूची तई भरे कोण कोण. आता सगळे फक्त दृष्टांत आहे. आता म्हणाले डफावरती थाप पडली की तो डफ जसा वाजायला लागतो तसं ज्याच्या अंगात देवी येते त्या माणसाच्या अंगामध्ये, त्या जो काही कोण देवऋषी असेल त्याच्या अंगामध्ये त्या देवाचा संचार होतो. आता त्या डफाच्या आवाजाने त्या देवऋषीच्या अंगात संचार झाला तर डफाच्या आवाजाने काही डफ नाचायला लागत नाही, की डफ तसाच राहतो, त्याच्या नादानी तो नाचायला लागतो. पण म्हणाले डफाला त्याच्या नादानी काही फरक पडत नाही. डाका घालिता, डाका म्हणजे डफ आहे, डंकू डाका. डाका घालिता भवानी घुमू लागे प्रसिद्धपणे पडी. भवानी म्हणजे ज्याच्या अंगात देवी संचारली आहे तो घुमायला लागतो. परी निज शब्दे करूनी घुमता नये डाक्याते. पण आपण स्वतः शब्द करून सुद्धा तो डमरू काही किंवा पखवाज काही स्वतः घुमायला लागत नाही. म्हणजे डाक्याचा नाद भवानीसी दे आनंद. म्हणजे डाक्याचा म्हणजे त्या डमरूतून निघालेला जो नाद आहे त्याने आनंदित कोण होतो? ज्याच्या अंगात देवी येते तो. आणि म्हणाले परी डाक्याचा शब्द डाका न ऐके
पण त्यांनी निर्माण केलेला नाद काही तो स्वतः ऐकतो. म्हणाले तो काही तो ऐकत नाही. शब्दही न ऐके म्हणून उदया नये नाचणे पण डाक्याचे ते डाकपण डाकापण डाका रूपे. म्हणाले ते शब्द त्याला ऐकू येत नाहीत किंवा तो त्या शब्दाला ऐकल्यामुळे त्याच्यात कोणता विकार निर्माण होत नाही. त्यामुळे तो डमरू काही नाचायला लागत नाही म्हणाले. आणि म्हणून डमरू डमरूपणानेच राहतो. त्याच्यात काही फरक पडत नाही. वा एखाद्यास विंचवाचा दंश होता साचा तै कल्लोळ वेदनेचा उठे. विंचू चावला तर ती वेदना असह्य होते. पण म्हणाले परी दंशची नुसता उरेल जरी मग दंशे डसावे कुणा तरी. पण दंश ज्याला म्हणतो की तो विंचू चावला म्हणजे त्याचा दंश झाला. आता दंश झाल्यानंतर विकार कोणाला? शरीराला आहे. आणि दंश करणारा कोण आहे? विंचू आहे. आता त्यातला विंचू पण नाही आहे आणि त्यातलं विकार होणारं शरीर पण नाही आहे. मग काय आहे? फक्त दंश आहे. तर त्या दंशाला काय होणार आहे? दंशाला कोण दंश करणार का? तो दंश कुणाला दंश? आणि यातलं काही नाहीच आहे. तो एकटा एक आहे. म्हणजे सारखं आपल्याला एकच सांगतात की एकटा एक परमात्मा आहे. त्याला तुम्ही कितीही प्रकारांनी प्रकृतीशी जोडून त्याचा आविष्कार विस्तार पाहत राहिलात तरी सुद्धा त्याचं एकपण अबाधित आहे. त्या एकपणाला कुठेही बाधा येत नाही. आणि म्हणून शब्दहीन ऐके म्हणून उदया नये नाचेपण डाक्याचे ते डाकापण डाका रूपे. एखाद्यास विंचवाचा दंश होता साचा पै कल्लोळ वेदनेचा उठे त्या. परी दंशची नुसता उरेल तरी मग दंश डसावे कुणा तरी. आणि वेदना ती दुसरी ठाई ठेवावी कोणाच्या? कुणाला वेदना द्यावी? तो काहीच करू शकत नाही. तो एकटा एकच आहे. साधी व्यवहारातली गोष्ट आहे की भांडायला दोन माणसं लागतात. एक माणूस पुष्कळ भांडायला जरी अगदी माहीर असला भांडण्यामध्ये तरी सुद्धा समोरचा माणूस जर बोलतच नाही तर काय करील तो? म्हणजे दुर्गाबाईंनी जेवढे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये महाभारतावरती जी काही खूप मोठी अतिरंजित विधानं केली त्या विधानांच्यावरती ती विधानं खोडून तर काढलीच. पण ती विधानं खोडून काढल्यानंतर मात्र त्यांच्यावरती दोन एवढे मोठे आरोप केले. ते म्हणजे असे की एक वाऱ्याशी भांडणारी बाई म्हणाले बाईंवर एवढे आरोप केले तर बाईंनी उत्तर दिलं नाही आणि म्हणाले सगळ्यात मोठा त्यांच्यावर आरोप करतानाच मी त्यांची आधीच क्षमा मागून आरोप करतो. आणि तो आरोप म्हणजे बाईंची लेखणी म्हणजे विषकन्या आहे. तर बाईंच्या लेखणीला विषकन्या म्हटलं तरी दुर्गाबाई एक अक्षर बोलल्या नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू असा कितीही भांडखोर माणूस असला तरी समोर भांडण्याला मुद्दाच नसला किंवा समोरचा माणूस भांडतच नसला काय करेल? तसं ते म्हणतात की समोर काही नाहीच आहे. दंश दंशा जाणेना तो दंशची दंश जाणा का की दंशाचा दंशपणा पहावा कुणी. ईश्वर परमात्मा जेव्हा परमात्मा रूपानीच आहे त्यावेळी आहे कोण दुसरं? हे सगळं अद्वैत आहे ना. हा अमृतानुभव म्हणजे केवळ एक ही स्थिती आहे ना. मग आता म्हणजे तो एकटा एक असताना तो दंश पाहणारा कोण? त्या डमरूचा किंवा त्या डाकाचा जरी नाद घुमायला लागला तरी नाचणार कोण? तिथे कोणीच उरत नाही म्हणाले. म्हणजे एखादे असे येता ज्वर तप्त होईल शरीर परी ज्वरासीच ज्वर येईल का? तापालाच ताप येईल का म्हणाले? असं नाही. पण माणसाला ताप येईल पण तापाला ताप येणार नाही. जळी एक न्हाऊन आला त्या योगे ओला झाला परी जलाने जलाला ओले करता येईल का? पाण्याने पाण्याला ओलं करता येईल का म्हणाले? पाण्याने माणसाला ओलं करता येईल. तैसे आपुलेची सुखपणे नाही जया सुखावणे आणि नाही हेही जेणे नेणी जे सुखे. तसंच म्हणाले आपुलेनी सुखपणे त्याचप्रमाणे वस्तू सत सुखरूप साक्षात सुख दुःख हे सापेक्षित ते न ठाई तिचेच्या नाही जया सुखावणे. आपण मग अशी घेतला हा सगळा विषय घेतला की तो सुखावायला जात नाही. तो जसा आहे तसाच आहे. परमात्म्याचं असं का होतं? आपण एकदा म्हणतो की ईश्वर आपल्याला नवसाला पावतो, आपल्याला जे मागेल ते देतो. मग हे जो तो ईश्वर देतो तर मग हा कोण? हा जो कोण आहे
तो ईश्वर रूपाने कार्य करायला ह्या ब्रह्मांडामध्ये त्यांनी त्याची शक्ती देऊन ठेवलेली आहे. पण तो जो आहे परमात्मा, परब्रह्म, ते परब्रह्म या कशातच नाही आहे. परब्रह्म येऊन आमचं घर होईल, आमची बदली रद्द होईल, आम्हाला पैसे मिळतील, आमचे लॉटरीचं तिकीट लागेल, ह्याच्यात परब्रह्म येत नाही. ह्याच्यामध्ये परमेश्वर किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो तो येईल, की त्या ईश्वराला मागतो, कारण तो शक्तिरूपाने शक्तीचा आश्रय केलाय ना त्यांनी. यांनी शक्तीचा आश्रय करून एकात दोन निर्माणच केलेलं नाही. जेव्हा त्यांनी त्या परमात्म्याने आपल्याबरोबर शक्तीला घेतलंय तेव्हा तर हा सगळा खेळ चालू आहे. तो शक्ती सहित आहे म्हणून आमच्या नवसाला पावतो, नाही तर कशाला नवसाला पावला असता. हा परब्रह्म काय नवसाला पावणार आहे? परब्रह्म काही करणार नाही. परब्रह्म त्याच्या स्थितीलाच त्या चैतन्याला घेऊन जाईल. म्हणून तर इतक्या संतांनी वैकुंठ निर्माण करून ठेवलंय, कैलास निर्माण करून ठेवलाय, की तुझ्यासारखं उदासीन होऊन बसायचं नाही आहे आम्हाला. आम्हाला तिकडे आनंद पाहिजे, मग आम्ही वैकुंठात जाऊ, मग आम्ही कैलासात जाऊ, मग आम्ही गोलोकाला जाऊ, सती लोकाला जाऊ, आम्ही पती लोकाला जाऊ, आम्ही ब्रह्मलोकाला जाऊ. असे लोक आहेत. आम्हाला जिथे आवडेल तिथे आम्ही जाऊ. कारण आम्ही जाऊ म्हणजे आमच्याकरता ते लोक उपलब्धच आहे. का तर जी कल्पना आहे, जी वृत्ती आहे, जे चित्त आहे, त्या वृत्तीला पूर्ण करण्याकरता तर आविष्कार आहे. कशाकरता जग आहे? परमेश्वरांनी वृत्ती रूप निर्माण केली. म्हणजे वृत्तीची जी रूप निर्माण केली, ती वृत्तीची समजा माझ्याकडे काहीतरी कोट्यावधी रूप आहेत, ती काय आपल्याला माहित नाही काय काय आहेत आणि काय काय नाही. आणखीन कोणाकडे कोट्यावधी वेगळी आहेत, आणखीन कोणाकडे कोट्यावधी आणखीन वेगळी आहेत. पण ह्या प्रत्येकाच्या रूपाला आकार देण्याचं काम, त्या वृत्तीला त्याला आकार देऊन त्याला फळाला आणण्याचं काम आणि आलेल्या फळाचा उपभोग देण्याचं काम म्हणजे सृष्टीची रचना आणि व्यवहार आहे. हा सगळा वृत्तीचा खेळ आहे. म्हणून योग वासिष्ठामध्ये त्यांनी सांगितलंय की प्रत्येकाला आपल्या वृत्तीप्रमाणे जिथे जायचं आहे तिथे जाता येतं. आम्ही आता जिथे जन्म घेतो ते सुद्धा आम्हाला अनुकूल, आमच्या वृत्तींनाच अनुकूल घरामध्ये जन्म घेतो. आम्ही दुसरीकडे घेत नाही. जन्म घेतल्यावर माणूस तक्रार करील की मला असं घर दिलं, मला राजाचं घर का नाही दिलं, मला सायंटिस्टचं घर का नाही दिलं, मला आणखीन कुणाचं घर का नाही दिलं. करणारा तक्रार असेल, करणारा तर तो करील, पण देव म्हणेल, म्हणजे ईश्वर म्हणेल की बाबा तू तक्रार करूच शकत नाही. तुझ्या वृत्ती घेऊनच तुझ्या योग्य तू जन्माला आलेला आहेस. त्या वृत्ती जिथे योग्य तऱ्हेने रुजणार आहे तिथंच तू जन्माला येणार आहेस. आणि म्हणून इथे जे त्यांनी सांगितलंय ना की इथे तो कसा आहे, सुख दुःख हे सापेक्षित ते न ठाई तियेच्या वस्तू जी सद्रूप आहे ती सुखरूप साक्षात, ती सुख देणारी आहे. आणि नाही हेही जेणे नेणी जे सुखे. आणि म्हणाले ती सुखरूप आहे म्हणून दुःख तेथे मुळीन. ती सुखरूप आहे तर तिच्या ठिकाणी दुःख नाही, मग सुखाची कोठून तेथे वार्ता. आणि नाही हे जी जेणे नेणी जे सुखे. सुखामुळे सुख नाही किंवा सुख नाही आणि सुख आहे, ही जी भूमिका आहे त्या दोन्ही भूमिका राहत नाही. म्हणजे सुख आणि दुःख या दोघांना छेद दिल्यानंतर जे निखळ सुख आहे हे आम्ही आता कुठपर्यंत समजत गेलो. आम्ही दोन वृत्ती घेतल्या की एक दुःख वृत्ती, एक सुख वृत्ती. त्यात हे माझ्या आवडीचं, हे माझ्या आवडीचं नाही. एकच वस्तू आहे, धर्मधर्मी भावाने. तिचा धर्म काय आहे आणि ती धर्मी. साखर आहे, तिचा धर्म गोड आहे. मिरची आहे, तिचा धर्म तिखट आहे. धर्मी कोण? मिरची. धर्म काय? तिखट. साखर धर्मी, गोड तिचा धर्म. तर ह्याप्रमाणे आम्ही धर्मधर्मी भावाने सुख आणि दुःख दोन घेतली. आणि सुख दुःखामध्ये आम्ही असं म्हटलं आम्हाला सुख पाहिजे, त्यातनं आम्ही सुख निवडून घेतलं. सुख निवडून घेतल्यानंतर आत्ता हे सुख पाहिजे या भूमिकेमध्ये भोग्य आणि भोगता यांची अनुकूलता घेतली की नाही. कधी भोग्याची नाही, कधी भोगत्याची नाही. म्हणून सुख मिळालं नाही, त्याला छेद दिला. सुख मिळालं की भोग्य आणि भोगता दोघेही अनुकूल झाले म्हणून आम्हाला सुख मिळालं. आता जे सुख मिळालं, ज्याला आम्ही सुख म्हटलं, ते सुख कोणाच्या प्रांतात आलं? ते ह्या प्रकृतीच्या प्रांतात आलं. कारण आविष्काराला आलं ना. सुख आम्ही अनुभवलं ना.
म्हणून ते प्रकृतीच्या प्रांतात आलं. आणि आता त्या सुखाच्या पलीकडे जायचं म्हणजे कशाच्या पलीकडे जायचं? प्रकृतीच्या पलीकडे जायचं. प्रकृतीच्या पलीकडे गेलो म्हणजे काय झालं? त्या परब्रह्माच्या प्रांतात गेलो. त्याच्या प्रांतात गेल्यानंतर तो म्हणतो की तू कशा करता आलास? असं जर आपण आपल्यापुरतं समजून घ्यायचं म्हटलं तर आपण म्हणू की सुखा करता आलो. तो म्हणतो मी सुख नाही आहे. तुला कोणी सांगितलं मी सुख आहे? आपण म्हणतो नाही तूच सुख आहे, तुझ्यापासूनच सुख खाली आलं. म्हणजे त्या सुखापासून इतके खाली जे उतरलो त्या सुखापाशी जाऊन पोचलो की तो म्हणतो मी सुख नाही. म्हणजे तो काही नाही, तिथे तो सुख नाही. तर ती सुखरूप आहे म्हणून दुःख तेथे मुळीच न, मग सुखाची कोठून तेथे वार्ता. मग तिथे कुठे सुख आहे? तिथे सुख पण नाही, तिथे दुःख पण नाही. आरिसा न पाहता मुख, स्वये सन्मुख ना विन्मुख, तेवी नसुनी सुखासुख सुखची जे. ही पण फार सुंदर दृष्टांत घेतलाय त्याने. म्हणाले दर्पण आरसा आरसा हा दर्पणी न पाहता मुख, ते न होय सन्मुख विन्मुख. जर आरशामध्ये चेहरा पाहिलाच नाही तर हा चेहरा आणि तो चेहरा हे एकमेकांना उलट सुलट आहेत, सन्मुख आणि विन्मुख असे ते आहेत. किंवा त्याच्या समोर आहे म्हणून सन्मुख आहे, त्याच्यापासून दूर गेलो म्हणून विन्मुख आहे, दोन्ही प्रकाराने. आणि तेवी सुख दुःख विवर्जित परमात्मा आनंद रूप. आता ते म्हणाले ते मुखची मुख मुखपणे. आता आरसा नाही म्हणून असं काही मी म्हणणार का? अहो मला कुठं तोंड आहे, असं काही कोणी म्हणतच नाही. तर आपल्याला तोंड आहेच. आरशात जरी मला माझं तोंड बघायला मिळालं नाही तरी तोंड नावाची गोष्ट मला आहेच. तर मी नाही पाहिलं माझं काय. त्यांनी दृष्टांताला बरोबर घेतलंय की आपलं तोंड काय आपण पाहू शकत नाही. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला आपलं तोंड बघायला मिळत नाही. बघायला मिळालं नाही म्हणून तोंड नाही असं कधी आपण म्हणतो का? तोंड तोंडपणाने आहेच. आता तेवी सुख दुःख विवर्जित परमात्मा आनंद रूप सत्य, त्याचा तोच मूर्तिमंत सर्वत्र असेल. तसाच तो आहे. सर्व सिद्धांताची या उजरिया, सांडोनिया निदसुरिया, आपुलिया हाता चोरिया आपणची जो. सर्व सिद्धांताच्या उत्कर्षे जो न येई स्पष्ट दशे, म्हणजे वर्णिला जातसे कोणाही ना. आता सर्व सिद्धांताची या उजरिया, उजरिया म्हणजे उजागर केलं, म्हणजे स्पष्ट केलं, प्रकाशित केलं, लोकांच्या समोर आणलं, आविष्काराला आलं, त्याला उजरिया म्हणतात. अजून हा व्यवहारात वाजायला शब्द आहे की उजागरीत काय केलं, म्हणजे प्रत्यक्ष जगामध्ये लोकांना स्पष्ट दिसेल तिथे काय केलं. सांडोनिया निदसुरिया, आपुलिया हाता चोरिया आपणची जो. आपल्या हातात सापडतच नाही म्हणाले, आपल्याच हाताला चोरतो. चोरतो म्हणजे ह्या हातामध्ये तो चोरला, आपण घेऊ शकत नाही. आमच्या हाताला चोरून तो निघून गेलेला आहे, आमच्या हातात तो सापडत नाही. म्हणून तर त्या भागवताचं प्रेम आहे. त्या भागवतातली दामोदर लीला सुद्धा इतक्या प्रेमाने का गायली जाते की त्या उखळाला शेवटी यशोदेनी त्याला बांधलाय. ज्या भगवंताला भक्तीने बांधायला गेलेल्या भक्ताला सुद्धा एवढे प्रयास पडतात, त्या भगवंताला मात्र सहज लीलया ती आपल्या घरी, आपल्या घरचे काय असेल तिच्याकडचा दोर जे काही असेल दोरखंड त्यांनी जे तिने बांधलंय आणि त्या उखळाला बांधून ठेवलंय. म्हणजे परमात्मा हा भक्तीने कसा बांधला जातो, हा कुठला आविष्कार आहे? या सगुण परमात्म्याच्या. आणि आपला सगळा आविष्कार हा अलीकडचा आहे. हे सगळं आम्ही ज्यापर्यंत तत्वज्ञानाचा अभ्यास करत जातो ना, तो कुठपर्यंत करतो की सगुण आणि निर्गुण ह्या दोन द्वंद्वात अभ्यास करतो. आता अमृतानुभव कुठे आहे? त्या सगुण निर्गुणाच्या पलीकडे. आता त्यांनी सांगितलं की म्हणजे वर्णिला जात असे कोणाही ना, त्याला काही कुणाला वर्णन करता येत नाही. जेथे पूर्व पक्षाची नाही तेथे सिद्धांत कोठून येईल. सर्व सिद्धांताची या उजरिया, म्हणजे सर्व सिद्धांतांनी ज्याला स्पष्ट केलं आहे. कोणत्या सिद्धांतांनी स्पष्ट करणार म्हणाले? त्याला कोणत्याच सिद्धांतामध्ये बांधता येत नाही. आणि म्हणून का नाही बांधता येत? कारण ज्याला पूर्व पक्ष नाही त्याला सिद्धांत पक्ष काय येईल? ईश्वराला कशाचा पूर्व पक्ष होईल? त्याला पूर्व पक्ष होणारच नाही, म्हणून सिद्धांत पक्ष नाही. सिद्धांताला सिद्धांतत्व नाही त्याचे विणे. आणि सिद्धांताला सिद्धांत पण केव्हा येईल? जेव्हा पूर्व पक्ष आहे तेव्हा. कारण काहीतरी विरुद्ध आहे म्हणून ते तसं नाही हे सांगण्याकरता सिद्धांत आहे. पण काहीतरी वेगळं आहे हे सांगायला पूर्व पक्ष पाहिजे ना.
ईश्वराला पूर्वपक्ष नाही म्हणून सिद्धांत पक्ष नाही, म्हणून ईश्वराला सिद्धांतत्व येत नाही. म्हणजे तत्वमसी सर्वम खल्विदम ब्रह्म अहम ब्रह्मासी अयम आत्मा ब्रह्म हे कुणी कुणाकरता रचलं? ऋषींनी आमच्याकरता रचलं, वेदांनी आम्हाला दिलं. परमात्मा आला का त्याच्यामध्ये? परब्रह्म नाही. हा सगळा सिद्धांत आला. कशाकरता आला? हे शिकलं म्हणजे आम्ही त्याला ओळखू, हे सगळं जाणून आम्ही त्याला ओळखू. स्वस्वरूप जे आपुले ते सिद्धांताने सिद्ध केले, तरी सिद्धांतासी प्रकाशिले मूळ कोणी? त्याचं जे स्वरूप आहे ते सिद्धांतांनी सिद्ध केलं. आता आपण जे बोललो ते की त्या सिद्धांतांनी त्या तत्वज्ञानाने सिद्ध केलं, पण ते सिद्ध करायला, ते प्रकाशित करायला सामर्थ्य त्याला कोणी दिलं? त्यांनीच दिलं. पण म्हणजे पुन्हा आपण सुरू जिथे केलं आहे तिथे मुद्दा की प्रमेय आणि प्रमाण, की जे स्वतः सिद्ध आहे त्याला कोणत्याच प्रमाणाने मोजता येत नाही. प्रमाणाने केव्हा मोजता येईल? जेव्हा त्याच्यात ते कशापासून तरी निर्माण झालं. हे प्रमेय आहे. प्रकर्षेण मोजण्याकरता निघालोय आम्ही, पण मोजायला जरी निघालं तरी त्याला प्रमाण कोणतं लावणार? कारण जे प्रमाण लावणार त्या प्रत्येक प्रमाणाला त्यांनी निर्माण केलंय. ज्यांनी निर्माण केलं आहे त्यालाच ते पुन्हा मोजायला घेता येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं इथे तसंच सिद्धांत मांडला आहे, पण सिद्धांताला प्रेरणा देणाराच तो आहे. ग्रंथाची प्रेरणा कोण देतो? आता इथे आपल्याला कुठे त्याचं उत्तर मिळतं? भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये मिळतं की ही योगारूढ स्थिती आहे. आणि त्याचा उल्लेख कुठे मिळतो? महाभारतामध्ये, की युद्ध संपलेलं आहे आणि युद्ध संपल्यानंतर जेव्हा अर्जुन म्हणतो की फार घाईघाईत भगवंता तेव्हा तू गीता सांगितलीस मला, ते सगळं तत्वज्ञान जे आहे ते त्यावेळी इतकं भराभरा बोलत होतास, मला काही ते कळत नव्हतं, माझी मनस्थिती तितकी समजून घेण्याची नव्हती. आता तू निवांत आहेस, मी निवांत आहे, आता तू मला ते तत्वज्ञान सांग. तेव्हा भगवंताने सांगितलं आता कुठून सांगू? कारण त्यावेळी मी योगारूढ स्थितीमध्ये होते. योगारूढ म्हणजे मी परमेश्वराशी एकरूप झालेलो. सांगणारा मी नव्हतोच. म्हणजे पुन्हा भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणून सुद्धा श्रीकृष्ण आपल्याला पूर्ण अवतार म्हणत नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात की जेव्हा जगाला उपदेश करायची वेळ आली तेव्हा तो मी नाहीच केला. कायम या पामरे बोलावी उत्तरे, बोलविता धनी वेगळाची. मी काय बोलू? तुकाराम महाराज म्हणतात तो बोलवतो, मी काय बोलणार आहे? तसं त्यांनी इथे सांगितलं की अहो सिद्धांत काय सांगणार आणि कोण सिद्धांत सांगणार? ते सिद्धांत सांगण्याकरता प्रेरणा कोण देतो? तोच देतो. प्रेरणा देणारा जर तो आहे तर हा सिद्धांत काय त्याला सिद्ध करणार? कारण जो प्रेरणा देऊन हा सिद्धांत म्हणतो त्याला हा सिद्धांत कसा सिद्ध करील, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणून ते सिद्धांताने सिद्ध केले, तरी सिद्धांतासी प्रकाशिले मूळ कोणी? कुणी त्याला प्रकाशित केलं? सद्वस्तू कारणे सिद्धांताने सिद्ध करणे हे झोपेतील वाक्याप्रमाणे निसंशय. सद्वस्तू कारणे सिद्धांताने सिद्ध करणे म्हणजे गाढ झोप लागलेली असेल तर माणूस काही बोलणार नाही, पण अर्धवट झोपेत स्वप्न पडत असताना माणूस बडबडतो, बरळतो, झोपेत ओरडतो. ते जे काही तो झोपेत करतो म्हणजे ते निरर्थक आहे. तसं त्या सिद्धांतानी भगवंताला सिद्ध करणं निरर्थक आहे. झोपेत बोलण्यासारखं आहे की झोपेत बोललेलं बोलणाऱ्याला कळत नाही, आठवत नाही, केव्हा बोलून गेला याचं भान राहत नाही. तर एवंच कोणत्याही विचाराकारण सद्वस्तू नव्हे गम्य जाणं, विचारांचे निर्मूलन तिच्याच ठाई. तिच्या ठिकाणी विचार पोचत नाहीत, ते तिथून बाजूला होतात. वा कोणत्याही शब्दासी सद्वस्तू न विषय निश्चयसी, कोणत्या यतो वाचो निवर्तनते. काही काही वचनं अशी आहेत उपनिषदांची की ती एका प्रवचनात 25 वेळा येतील, कारण तेच वचन आहे, त्याच्याशिवाय दुसरं बरोबर त्याचं वर्णन करणारं काहीच नाही. यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा, असं मन कल्पना करतं, ती कल्पना पोचत नाही. वाणी प्रकट करते, ती वाणी त्याच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून म्हणाले आपुली आपण प्रकटत असे, ती हात चोरून अवघ्यासी. कशी आहे म्हणाले ही सद्वस्तू कशी आहे? तर ती आमचे हात चोरते, म्हणजे आमच्या हाताला चोरून, म्हणजे आम्हाला पत्ताही लागू न देता ती काय करते? आपुली आपण प्रकटते, तिची ती प्रकट होते. म्हणून ती काय आहे? ती स्वयंभू आहे, ती स्वयंसिद्ध आहे.
ती स्वयंसंकल्प आहे, ती तिच्या संकल्पाने प्रकट होते. आम्ही बोलावलं म्हणून ती प्रकट होत नाही. म्हणजे सद्वस्तू आपुली आपण आपुल्या ठाईच प्रकाशमान, तिसी स्पष्ट करण्या कारण नाही प्रयोजनान्याच. म्हणजे इथे काय धाडदिशी उडवून टाकलं, एक गोष्ट उडवून टाकली की आम्ही काय साधना केली, इतकी साधना केली तर तो प्रसन्न झालाच पाहिजे. ते म्हणतात कसली साधना केली, त्या साधनेला तो प्रसन्न झालाय की नाही माहीत नाही, त्याला प्रसन्न व्हावंसं वाटलं म्हणून झालं. म्हणून उपनिषदांचं वचन आहे की यमे वैश वृणुते तेन लभ्या. हे पण वचन असंच आहे की सगळ्या उपनिषदांचं साधनेचं सार काय म्हटलं तर या वचनात सांगता येईल. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. तो यमे वैश वृणुते, त्याला जो आवडतो तो त्याला वरतो, तो त्याच्यावर यमे वैश वृणुते तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. तो ज्याला स्वीकारतो त्याच्या पुढे तो आपली तनु प्रकट करतो. म्हणजे काय आहे, फुल चॉईस त्याला आहे. आमच्याकडे 1% सुद्धा चॉईस नाही आहे की अमक्या वेळी अमक्या ठिकाणी तू ये, बाय अपॉइंटमेंट तो येत नाही. तो त्याला जेव्हा यायचा आहे तेव्हाच येतो. आणि तो आमच्या ह्या कशावरही अवलंबून नाही. एकदा रामाचं नाव घेतलं तरी दर्शन होईल आणि आयुष्यभर मोज मोजून रामाचं नाव घेतलं तरी तो आमच्याकरता होणार नाही. काय माहिती त्याचा हिशोब काय आहे, तो आमच्याकरता केव्हा प्रकट होणार आहे, आमच्या कोणत्या स्थितीत प्रकट होणार आहे हे त्याचं त्याला माहिती. असो, सद्वस्तू आपली आपण आपल्या ठाई आपुली आपण आपुल्या ठाईचं प्रकाशमान, तिसी स्पष्ट करण्या कारण नाही प्रयोजनान्याचे. सद्वस्तू आहे म्हणून असे अवघ्यांचे असणेपण. पण काय आहे, आमचं जे असणेपण आहे ती आहे म्हणून आहे. हे कुणाला उत्तर दिलंय, हे बौद्धांना उत्तर दिलंय. वा बौद्ध म्हणतील हे इतकं सगळं जे तुम्ही बोलताय आम्ही बोलतो त्याच्यापेक्षा काहीच वेगळं नाही. तो सुखही नाही, तो दुःखही नाही, तो सत पण नाही, तो चित पण नाही, तो काही आनंद देणारा नाही, तो काही ऐश्वर्याने युक्त नाही, तो काहीच नाही, तो उदासी नाही आहे, तो काही दिसत पण नाही, त्याला काही तो क्रियाशील पण नाही, तो निष्क्रिय आहे. हे एवढं सगळं बोलतं. मग आम्ही काय म्हणतो, आम्ही असंच म्हणतो की तो परमात्मा नाहीच आहे म्हणून. ते म्हणाले तसं नाही, तो आहेच, तो आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून हे जे फरक आहेत ना तत्वज्ञानातले ते असे आहेत. आपुल्या ठाईचं इथे सद्वस्तू आहे म्हणून असे अवघ्यांचे असणे पण. आमचं असले पण कशामुळे आहे, नाही लागून हीच ठावं. आणि जे आमच्याकडे नाही ते सुद्धा त्याच्यामुळेच नाही. म्हणजे कशाची खंत करायचं कारण आहे का, आपल्याकडे जे नाही त्याचीही खंत करायचं कारण नाही. आपल्याकडे जे आहे त्याचाही गर्व करायचं कारण नाही. मग आपल्याकडे उरतं काय, देवानी जे आयुष्य दिलं आहे ते चांगल्या कर्मानी योग कर्मसु कौशलम एवढंच उरतं की कुशलतेने आम्ही व्यवहार करत राहावा, आपला व्यवहार अधिकाधिक चांगला करत राहा. म्हणून ते सांगतात आमच्याकडे जे नाही आहे त्याचंही दुःख करायचं कारण नाही, जे आहे त्याचंही दुःख करायचं कारण नाही. म्हणजे हे जर तत्वज्ञान जरा सोप्या कृष्णाच्या भाषेत जरी राजकीय पुढाऱ्यांनी ऐकलं तरी सुद्धा आणि ते थोडं जरी पटलं तरी या देशातला 80% भ्रष्टाचार नष्ट होईल. कारण काय गरज, जे नाही त्याच्या मागे धावायचं कारण नाही, जे आहे त्याचा गर्व करायचं कारण नाही. ते तसंच टिकावं. आणि म्हणून भगवंतांनी तिथे आश्वासन दिलंय की योगक्षेम वाहाम्यहम, मी दोन्ही वाहतो. जे तुझ्याकडे आहे ते टिकवायचं काम पण मीच करतो आणि जे तुझ्याकडे नाही ते द्यायचं काम पण मीच करतो. योग म्हणजे जोडून द्यायचं काम करतो आणि क्षेम म्हणजे राखण्याचं काम करतो. बाकी सर्व क्षेम आम्ही पत्राच्या शेवटी लिहितो तसे की बाकी सगळं ठीक आहे. तर जे ठीक आहे ते ठीक ठेवायचं काम मी करतो आणि जे नाही ते तुला जोडून द्यायचं काम करतो. पण तरी सुद्धा आमचा त्याच्यावर विश्वास नाही. दुर्दैव असं आहे की आम्ही त्याच्यावर पूर्ण अंशाने विश्वास टाकू शकत नाही, कारण ही कल्पना आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाही.